अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्ही सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार. तर मंडळींनो, आपणास थंबवरणाचा विषय कळाला असेलच व्हिडिओचा काय आहे की अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल, तुम्ही खूपदा ऐकलं असेल की श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं, श्रीयंत्रावर ही सेवा करावी, प्रत्येक देवघरामध्ये श्रीयंत्र असायलाच पाहिजे. खूप काही व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या तोंडातून असेल किंवा खूप इतर जणांच्या व्हिडिओमध्ये ती माहिती ऐकली असेल की आपल्या जे आपले दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे, मार्ग आहे, जेव्हा मठ वगैरे आहे, तिथे सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल माहिती कळाली असेल. पण आता श्रीयंत्र आपल्या देवघरात जर आपल्याला स्थापित करायचं असेल किंवा आपल्या दुकानात स्थापित करायचं असेल, तुमचं बुटीक दुकान जे काही असेल तिथे तुम्हाला स्थापित जर करायचं असेल तर स्थापना कशी करावी, कोणत्या शुभ दिवस आहे ज्या दिवशी आपण श्रीयंत्र घरात आणलं पाहिजे, स्थापना केली पाहिजे, सोबत श्रीयंत्र स्थापित करताना अभिषेक कुठल्या पद्धतीने करायचा आहे, मंत्र स्तोत्र कुठले पठण करायचे आहेत, आणि आपल्याला त्याची पंचोपचार पूजा असेल, आणि सोबतच त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावरती म्हणजे श्रीयंत्र एक देवघरात किंवा दुकानात स्थापित केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यावरती कुठल्या सेवा वेळोवेळी करायच्या आहेत की जेणेकरून त्या श्रीयंत्रामधली जी काही ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होईल आणि त्याचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत राहील. तर अशा प्रकारे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपल्यास माहिती असेल की श्रीयंत्र अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावरती दिलेला आहे. श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं हे आसन मानलं गेलं आहे श्रीयंत्र. ज्या देवघरामध्ये किंवा ज्या दुकानामध्ये जिथे कुठे श्रीयंत्र असेल, छोटं मोठं मीडियम साईज जे कुठलं श्रीयंत्र असेल, मेरू श्रीयंत्र सुद्धा असतं बघा, आणि साधं सुद्धा श्रीयंत्र असतं. जिथे कुठे श्रीयंत्र असतं म्हणजे स्थापित असतं देवघरामध्ये किंवा आपल्या दुकानात, तर तिथे सगळ्यात मोठी ऊर्जा असते. त्या ठिकाणी माता लक्ष्मी श्री विष्णू जे तिथे सदैव त्यांचं म्हणजे स्थान असतं, ते कधीच तिथून काढता पाया घेत नाही. अशा प्रकारचा आशीर्वाद त्या श्रीयंत्राला दिलेला आहे. म्हणून आपल्याला जर आपल्या देवघरामध्ये किंवा दुकानात श्रीयंत्र स्थापित करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजेच काय, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातूनच आपण आपलं श्रीयंत्र घ्यावं. बाहेरचे श्रीयंत्र तेवढे मला माहिती नाही, पण आपण जर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून किंवा मठातून म्हणजे जिथे कुठे स्टॉल असेल जवळपास तुमच्या केंद्राच्या, किंवा नसेल तर सरसकट गुरुपीठातून आपण श्रीयंत्र नक्कीच घ्यावं. ते सिद्ध केलेलं यंत्र आहे आणि ते सिद्ध केलेलं यंत्र त्याच्यावरती एक हॉलमार्क सुद्धा दिलेला आहे. त्या पद्धतीने हे श्रीयंत्र आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे. आणखी असं म्हटलं गेलं की आजकाल म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा खूप प्रकारे आपल्या केंद्रात सांगितलं आहे की खूप ठिकाणी डुप्लिकेट सुद्धा श्रीयंत्र आलेले आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून तुम्ही घेऊ शकता जवळच्या, नसेल तर गुरुपीठातून तुम्ही ऑर्डर करा, तुमच्या घरपोच तुमच्या घरी सुद्धा ते श्रीयंत्र येऊ शकेल. तर नक्कीच, आणि जर तुम्हाला हवं असेल श्रीयंत्र तर नक्कीच मला सांगा. मी तुम्हाला एका दादाचा नंबर देईल, ते दादांकडे जर श्रीयंत्र असेल ते तुम्हाला घरपोच पोहोचवतील, किंवा तुमच्या जवळपास जर केंद्र वगैरे असेल तर ते तुम्हाला सांगतील की जवळपास तुमच्या घराजवळ केंद्र आहे किंवा या एवढ्या किलोमीटरवरती तुमचं म्हणजे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे जाऊन तुम्ही ते घेऊ शकता श्रीयंत्र, जेणेकरून तुमचं कुरिअर चार्जेस सुद्धा वाचतात. आणि कसं आहे, गुरुपीठात दादा गुरुपीठ नाशिकला राहतात, तिथून त्यांनी जर एखादं सामान तुम्हाला पाठवलं तर त्याचे कुरिअर चार्जेस सुद्धा लागतात, हे आपणास माहिती असेलच. त्याच्यामुळे तुमच्या त्या साहित्याचं प्राइस असेल आणि सोबत कुरिअर चार्जेस सुद्धा ते ऍड होतात. म्हणून दादा काय करतात, जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर ते तुम्हाला तिथे सांगतात, तिथे जाऊन तुम्ही घ्या, जेणेकरून तुमचा पण फायदा होईल, तुमचे सुद्धा जास्त पैसे जाणार नाहीत. आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे केंद्र, नाहीच आहे कुठे जवळपास, मग त्यांना दादा ते घरपोच पाठवतात, मग कुरिअर चार्जेस सुद्धा तुम्हाला लागू शकतील. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र हे खूप खूप प्रभावित आहे, खूप प्रभावी सेवा सुद्धा आहे, यंत्र सुद्धा आहे, म्हणायला हरकत नाही. आता माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये बघा श्रीयंत्र आहे, मी तुम्हाला दाखवते. आता हे आहे श्रीयंत्र बघा, हे असं बघू शकत असाल, एक छोटंसं आहे देवघर, पण थोडंसं छोटं आहे, त्या पद्धतीने मी श्रीयंत्र आहे हे. आणि हे श्रीयंत्र आत्ताच नाही घेतलेलं, तर माझ्या लग्नाच्या आधीपासून मिस्टरांनी देवघरात स्थापित केलेलं आहे. जेव्हा गुरुवारीने पहिल्यांदा श्रीयंत्राबद्दल माहिती दिली होती आणि जेव्हा श्रीयंत्र पहिल्यांदा भेटायला सुरुवात झाली त्याच वेळेस मिस्टरांनी त्यांच्या देवघरामध्ये हे श्रीयंत्र स्थापित केलं होतं. अशाच पद्धतीने महामृत्युंजय यंत्र सुद्धा घरामध्ये स्थापित आहे देवघरामध्ये माझ्या, आणि ते सुद्धा असायला पाहिजे महामृत्युंजय यंत्र. कारण की महामृत्युंजय यंत्र म्हणजे ज्याला रुद्र यंत्र म्हणतात, ते जर आपल्या देवघरामध्ये जर असेल तर आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचे गंभीर आजार होत नाही. सोबत असा आशीर्वाद आहे त्या रुद्रयंत्राला, किंवा ज्याच्या देवघरात स्थापित असेल त्या घरातल्या व्यक्तीला कधीच आयसीयू मध्ये जायची सुद्धा गरज पडणार नाही सांगितलंय. त्या रुद्रयंत्राचा आशीर्वाद आहे, तो पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल, ते रुद्रयंत्र वगैरे, आणि त्याबद्दल माहिती आणि स्थापना सुद्धा सांगेल तुम्हाला. पण आज श्रीयंत्राबद्दल सांगते आहे. तर श्रीयंत्र हे अशा पद्धतीने असतं
तुमचं देवघर मोठं असेल तर मोठ्या साईजचं पण भेटतं, मीडियम साईजचं पण भेटतं. ज्या पद्धतीचं हवंय त्या पद्धतीने तुम्हाला ते भेटेल. फक्त छोटं असेल तर प्राइस थोडी कमी असेल, मीडियम असेल तर थोडी जास्त, आणि मोठं घ्यायचं असेल तर त्याची प्राइस वाढणार. त्याच्या साईजनुसार त्याची प्राइस असणार आहे. पण खूप भरीव आहे, पंचधातूचं आहे, जड सुद्धा आहे बरं का, हलकं नाहीये, जड आहे, भरीव आहे म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे श्रीयंत्र आहे. तर हे श्रीयंत्र तुम्हाला गुरुपीठातून किंवा जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून, मठातून तुम्हाला भेटून जाईल. आता श्रीयंत्र तुम्हाला जर देवघरात स्थापित करायचं असेल किंवा दुकानात स्थापित करायचं असेल तर शुभ दिवस कुठला? तर शुक्रवारी आपल्याला शुभ दिवस आहे श्रीयंत्र देवघरात स्थापित करण्याचा. त्याच्यामुळे उद्या शुक्रवार आहे. ज्यांना कोणाला श्रीयंत्र स्थापित करायचं असेल, जवळपास केंद्र वगैरे असेल तर जवळ जाऊन तुम्ही घेऊन या असेल तिथे तर. आणि उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी आपला शुभ दिवस असतो दुकानात किंवा घरी स्थापित करण्याचा. आता श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची स्थापना कशी करावी? तर शुक्रवारी सकाळी लवकर उठावं, घर स्वच्छ करावं. श्रीयंत्राची स्थापना आपण घरात करणार आहे. एक प्रकारे श्रीयंत्र आपल्या देवघरात आणलं म्हणजेच काय, अष्टलक्ष्मींचं आसन आपण आपल्या देवघरात आणलेलं आहे. आता सोबत श्रीयंत्र ठेवलं म्हणजे अष्टलक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये असणार आहे, स्थान असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव पवित्रता असावी. आणि सगळ्यात महत्वाचं, स्थापनेच्या दिवशी शुक्रवारी सकाळी घर स्वच्छ करावं, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं, रांगोळी काढावी, पंचोपचार पूजा करावी, आपल्या शेगडी सुद्धा पूजा करावी. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण की शुक्रवार हा अन्नपूर्णा मातेचा सुद्धा असतो. आणि सगळ्या अष्टलक्ष्मीमध्ये सगळ्या देवी आल्या, अन्नपूर्णा माता सगळ्या आल्या, त्या सगळ्यांचा वास या श्रीयंत्रामध्ये आहे. म्हणून सांगते की हे श्रीयंत्र स्थापित करताना सकाळी लवकर उठायचंय, ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर अतिशय उत्तम. आणि सकाळी सकाळी स्थापना करायची आहे आपल्याला याची. आपली रोजची देवपूजा वगैरे करून घ्यायची. देवपूजा झाली की धूप दीप चालू असावा. समोर एक चौरंग किंवा पाट घ्यावा देवघरासमोर बसून. आपण सुद्धा महिलांनी सुद्धा पारंपरिक पोशाख परिधान केलेले असावे. कपाळी हळद कुंकू असावं आणि हातात हिरव्या बांगड्या देखील असायला पाहिजे स्थापना करताना. आता पुरुष सुद्धा करू शकतात, महिला सुद्धा करू शकतात, विधवा स्त्रिया सुद्धा श्रीयंत्र स्थापित घरात करू शकतात. प्रश्न येतील म्हणून आधी सांगते आहे. तर काय करायचं आहे, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं आहे. सोबत आपल्याला याच्यावरती स्थापना करायची म्हटल्यावर अभिषेकाला, तर अभिषेक करताना आपल्याला कच्चं दूध किंवा पंचामृत लागेल, प्यायचं पाणी लागेल, आणि पळी वगैरे आहे ते सगळं सुद्धा आपल्याला लागणार आहे. तांब्या, पळी वगैरे, हळद कुंकू, अक्षदा, फुलं, सगळं काही लागणार आहे. आणि हे तुम्हाला आणून घ्यायचं आहे, समोर जवळपास ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा. तर अभिषेक करताना काय करायचं, तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला 5 पळ्या पाणीनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीयंत्रावरती. माता महालक्ष्मीचा तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल, किंवा सरळ सरळ ओम महालक्ष्मीचे विघ्न हे विष्णू पत्नी धीमी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, असं तुम्ही 5 वेळेस म्हणायचं, पाणी अर्पण करायचं. त्यानंतर जे काही पंचामृत किंवा कच्चं दूध असेल ते सुद्धा तुम्हाला 5 वेळेस अर्पण करायचं आहे, तो मंत्र बोलून, किंवा तुम्हाला जो कुठला येत असेल तो, किंवा माता महालक्ष्मीचा आपला जो बीज मंत्र आहे, श्रीम श्रीम श्रीम, हे म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. तर तो अभिषेक म्हणजे अभिषेक करताना हा मंत्र पठण करायचा आहे, नामस्मरण चालूच ठेवायचं आहे अभिषेक करताना. ते केल्यानंतर कच्चं दूध किंवा पंचामृताचं 5 पळ्या पाण्यासारखी परत प्यायच्या पाण्याने 5 पळ्या आपल्याला अर्पण करायचे आहेत. ते केल्यानंतर आपल्याला श्रीयंत्र स्वच्छ उचलून घ्यायचं, श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि मग श्रीयंत्रावरती तुम्हाला एक वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम सगळ्यांना माहिती आहे, नित्यसेवेच्या पोथी दिलेला आहे. मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषेमध्ये दिलेला आहे. जी भाषा तुम्हाला जमते त्या भाषेमध्ये तुम्ही अभिषेक करायचा आहे. फक्त जिथून फलश्रुती चालू होते श्री सुक्त, म्हणजे तिथे फक्त हात जोडून तुम्हाला पठण करायचं आहे. फलश्रुतीच्या अगोदर फक्त प्रत्येक ओवीला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. श्री सुक्तम नक्कीच पठण करायचं आहे अभिषेक करताना. ते झाल्यानंतर तुम्हाला आता याच्यावर ते श्रीयंत्र उचलून घ्यावं. ते जे काही तीर्थ वगैरे तयार झालेलं असेल पाण्याचं, अभिषेकाचं, ते बाजूला काढून घ्यायचं. परत आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्र जे काही तांबड ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे. उरलंच तर थोडंफार आपण झाडांना वगैरे टाकून देऊ शकतो, फक्त तुळशीचं झाड सोडून. पण प्रसाद म्हणून अगोदर सगळ्यांनी घरात घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला आता तांबण वगैरे पुसून स्वच्छ करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला श्रीयंत्र परत ठेवायचं आहे. श्रीयंत्राची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा फुलं सगळं काही अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं आहे. आणि ते पंचोपचार पूजा करत असताना आपल्याला मंत्र पठण करायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही पठण करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी सकाळी जमलंच किंवा दिवसभरामध्ये का होईना आपल्याला काय करायचं आहे, तिथेच बसून आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे. कुंकुमार्चन ही अतिशय प्रभावी सेवा आहे. खरं सांगते, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये आलेली लक्ष्मी चिरकाल घरात टिकून राहण्यासाठी, डोक्याला कर्ज निवारण्यासाठी आणि आपल्याला आर्थिक प्रगतीचे मार्ग मिळण्यासाठी, एक प्रकारे बघायला गेलं तर, किंवा घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धन धान्य नांदण्यासाठी अखंडपणे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन असेल, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन असेल,
हे खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच करायला हरकत नाही, तुम्ही कराच, 100% करा. मी सुद्धा करते वेळोवेळी, तुम्ही सुद्धा करा. खूप लोकांना याचे अनुभव येत आहेत म्हणून सांगते आहे. आता श्रीयंत्र आपल्याला तुम्हाला सांगितले कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं आपणास माहिती आहे. तर ज्या दिवशी स्थापना केली त्या दिवशी एकदा आवर्जून दिवसभरामध्ये एकदा कुंकुमार्चन नक्कीच करावं. श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करायचं. 16व्या वेळेस हात जोडून फक्त फलश्रुती पठण करायची आहे. 15व्या वेळेसपर्यंत फलश्रुती म्हणायची नाही. फक्त श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला आपल्याला कुंकुमार्चन अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन करताना हळदीचंच कुंकू घ्यायचं आहे. कुठले केमिकल युक्त कुंकू घेऊ नका, कारण की ते नंतर आपल्याला परिधान करायचं असतं रोज. तर आपल्याला परिधान म्हणजेच लावायचं असतं आपल्याला ते. कुंकुमार्चन करताना आपल्याला आपलं अंगठा, मधलं बोट आणि तर्जनी ही आपल्याला 3 बोटांनीच आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. हे आपलं दुसरं बोट जे आहे आणि करंगळी ह्याचा स्पर्श होऊ द्यायचा नसतो. किंवा सरळ सरळ 5 बोटांनी तुम्ही 5 बोटांचं तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण नक्कीच करायचं आहे ज्या दिवशी स्थापना असेल त्या दिवशी. त्यानंतर त्याच दिवशी आपल्याला स्थापनेच्या दिवशीच एक माळ आपला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसन्न महालक्ष्मी नमः. हा मंत्र आहे कमलात्मक मंत्र. हा एक माळ पूर्ण 108 वेळेस मला पठण करायचं आहे. देवघराचे बघायला गेलं तर श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी देवघराची शुभ दिशा जी आहे ती ईशान्य कोपरा आहे. ईशान्य कोपऱ्यात तुमचं देवघर असेल तिथे श्रीयंत्र स्थापित केलं तर अतिशय उत्तम. त्यानंतर उत्तर दिशा आणि पूर्व दिशा ह्या पण शुभ आहेत, पण नक्कीच उत्तर पूर्व दिशा पण सांगितलेली आहे आणि ईशान्य कोपरा. समजा तुमचा पश्चिमेला तुमचं देवघर असेल तिथे जरी स्थापित केलं तरी सुद्धा चालेल, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याच्यावरती म्हणजे देवघरामध्ये आपण एकदा श्रीयंत्र स्थापित केलं आणि याच पद्धतीने तुम्ही दुकानामध्ये सुद्धा श्रीयंत्र स्थापित करायचं आहे हे पण तुम्हाला सांगते. आता दुकानामध्ये किंवा आपण घरामध्ये ज्या दिवशी श्रीयंत्र स्थापित करतो, श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर आपण त्या दिवशी पंचोपचार पूजा केली, अभिषेक केला, मंत्र स्तोत्र पठण केले, कुंकुमार्चन देखील केलं. शुक्रवार संपला त्याच्यानंतर आणि अजून एक गोष्ट, श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर आता शुक्रवारी श्रीयंत्र आपण स्थापित करणार, सगळं काही झालं, सेवा वगैरे कुंकुमार्चन म्हणजे जपमाळ वगैरे सगळं काही झालं. त्यानंतर त्या दिवशी आपण श्रीयंत्राला किंवा आता माता महालक्ष्मीचं ते आसन आहे, अष्टलक्ष्मीचा वास इथे असणार आहे, त्यामुळे त्या दिवशी गोडाचा नैवेद्य नक्कीच दाखवा. जमलं तर खीर केली तर अतिशय उत्तम. खीर कशाची पण तुम्ही करू शकता. ती खिरीचा नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचा आहे आपल्याला. आणि आरती करायची आहे माता महालक्ष्मीची. ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर शुक्रवारी सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, देवघरात श्रीयंत्र स्थापित केलं झालं, त्याच्यानंतर आपण त्याला बघत नाही, रोजचं फक्त स्नान घालायचं देवपूजेसोबत एवढंच करतो, पण तसं जमणार नाही. श्रीयंत्र हे एक यंत्र आहे. त्या यंत्रातली ऊर्जा पूर्णपणे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यावरती वेळोवेळी त्याच्यावरती सेवा झाल्याच पाहिजे. कुठलीही देवतेचा फोटो टाक असेल, काही असेल, मूर्ती असेल किंवा यंत्र असेल, फक्त एकदा देवघरात आणून ठेवले म्हणजे झालं का, रोजची देवपूजा केली म्हणजे झालं का, तर नाही. त्याच्यावरती त्याच्या वारानुसार तिथीनुसार जर आपण प्रभावी तिथी ज्यावेळेस येतात त्या दिवशी जर आपण त्याच्यावरती सेवा केल्या, मंत्रसूत्र पठण केले तर त्याची ऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळत असते. आणि ती ऊर्जा आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा आहे किंवा जे काही आपल्याला घरामध्ये गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या काही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून श्रीयंत्र शुक्रवारी स्थापित केल्यानंतर त्याच्यानंतर आपण रोज संध्याकाळी श्री विष्णू गायत्री मंत्र, माता महालक्ष्मीचा महालक्ष्मी गायत्री मंत्र आहे, नंतर म्हणजे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, कुबेर मंत्र आणि एक वेळ श्री सुक्तम. आता जे मंत्र मी तुम्हाला सांगितले विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र असेल आणि कमलात्मक मंत्र हे 16 वेळेस पठण करायची रोज. संध्याकाळी असेल किंवा दिवसभरामध्ये कधी संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम. त्यानंतर श्री सुक्तम 1 वेळेस पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रम 1 वेळेस पठण करायचं आहे. ही रोज संध्याकाळी सेवा करा. बघा तुम्हाला काय अनुभूती येईल याची. खरं सांगते ती जी काही यंत्रातली ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होते, ती मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत राहते. त्याच्यामुळे सांगते आणि ज्याच्यामुळे आपण जे काही कष्ट मेहनत करतो आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्ज निवारणासाठी असेल किंवा घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आणण्यासाठी असेल, त्यासाठी ती ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देते, मोठ्या प्रमाणात येत असे आणि तुम्हाला हळूहळू अनुभूती येत जाणार. त्याच्यानंतर आता ही रोजची सेवा सांगितली. त्यानंतर वेळोवेळी शुक्रवारी स्थापित केल्यानंतर मंगळवार आला, पौर्णिमा आली, दुर्गाष्टमी आली, शुक्रवार आला, तर या दिवशी आवर्जून किंवा कालाष्टमी आली आपल्या महिन्याभराची तिथी असेल त्या दिवशी आवर्जून आपण कुंकुमार्चन आपल्या श्रीयंत्रावर नक्कीच करावं. खूप प्रभावी सेवा आहे. वेळ भेटेल त्यावेळेस करा, म्हणजे रोज करायची गरज नाही, पण तिथीनुसार सांगितल्याप्रमाणे मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी, अष्टमी, कालाष्टमी, पौर्णिमा या तिथीच्या दिवशी आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन झालंच पाहिजे. नक्कीच करावं. खूप प्रभावी सेवा आहे. आता देवघरात श्रीयंत्र स्थापित करताना ते ठेवायचं कसं किंवा दुकानात ठेवताना ते कसं ठेवायचं आहे, तर काय करायचं, एक अशी छोटीशी प्लेट घ्या
आता मी असं ठेवते, तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे खाली तांब्याची प्लेट आहे. याच्यामध्ये तुम्ही एक लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र घेऊ शकता. याच्यामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या, थोड्याशा हळद कुंकुनी पिवळ्या केलेल्या असाव्या आणि त्याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवायचं असतं. अशा पद्धतीने हे श्रीयंत्र आपल्या देवघरात किंवा दुकानात पण ठेवायचं असतं. हे एक प्रकार त्याला दिलेलं आसन आहे. आणि हे श्रीयंत्र डायरेक्ट आपण डायरेक्ट देवघरात त्या लाकडावर ठेवायचं नसतं. अशा प्रकारे त्याला आसन देऊन ठेवायचं असतं. छोटासा चौरंग असेल, चौरंग खाली ठेवा. चौरंगावर असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे झालं. त्यानंतर इथे बघा, तर छोटंसं श्रीयंत्र आहे. तर याच्यावरती मी 16 मण्यांची कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे. कमळगट्ट्याची माळ आपल्या सगळ्यांना माहिती असेल. तर कमळगट्ट्याची माळ म्हणजेच काय, तर कमळाचं फूल आहे, त्याच्यातून जे बी असतं, कमळाच्या फुलाचं जे काही बी आहे, तर ते बी आहे, कमळाचं बी आहे आणि ही त्याच्यापासून तयार झालेली माळ आहे. आता माझं छोटं श्रीयंत्र आहे म्हणून मी याच्यावरती छोट्या 16 मण्यांची कमळाच्या बियांची माळ ठेवलेली आहे. आता आपण रोज श्रीयंत्र म्हटलं तर काय, माता महालक्ष्मीचं आसन. माता महालक्ष्मीला काय प्रिय आहे, कमळाचं फूल. आता रोज कमळाचं फुल आपण ठेवू शकतो का, तर नाही. एक प्रकारे आपण गुलाबाचं ठेवू शकतो किंवा दुसरं काही ठेवूया आपण, पण कमळाचं फुल रोज भेटेल का, तर नाही. एखाद्या दिवशी भेटून जाईल. रोज आपण कमळाचं फूल अर्पण करू शकत नाही, म्हणून कमळाचं बी आणि त्याची जी काही माळ आहे, अशा प्रकारे आपल्याला ती अशी गुंडाळून श्रीयंत्राच्या बाजूला ठेवायची असते. बघा, अशा पद्धतीने अशा प्रकारे आपण ते श्रीयंत्र असं ठेवायचं असतं देवघरामध्ये आणि दुकानामध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे जर मोठं श्रीयंत्र असेल तर 108 मण्यांची सुद्धा माळ मिळते. 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ आपण घ्यावी आणि मोठ्या श्रीयंत्रावर ठेवावी. पण आवर्जून श्रीयंत्र ठेवताना त्याच्या आजूबाजूला कमळगट्ट्याची माळ असायलाच पाहिजे. खूप प्रभावी आहे आणि याच पद्धतीने त्याचं आसन असायला पाहिजे, हे तुम्हाला सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की श्रीयंत्र कुठल्या दिवशी स्थापित करायचं आहे, अभिषेक पंचोपचार पूजा कशी करायची आहे, स्थापना करताना मंत्र स्तोत्र सांगितले आहे, नैवेद्य सांगितलेलं आहे. सोबत सगळ्यात महत्वाचं, स्थापना झाल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा आपण कुठल्या सेवा श्रीयंत्रावर करत राहिल्या पाहिजे, या पण तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनेच आपल्या देवघरात किंवा दुकानात श्रीयंत्र स्थापित करा आणि वेळोवेळी सेवा करा. अनुभूती येणार म्हणजे येणार, शाश्वती देते मी तुम्हाला, अनुभूती येणार, 100% येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून जर रुद्र यंत्राची माहिती हवी असेल किंवा कुबेर यंत्राची माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. मी नक्कीच त्याच्यावर सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल. तशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.